नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमला आता 3 दिवस शिल्लक आहेत। त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली आणि वेळ वाढवून मागितली। मात्र सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा फिसकटली। कुणबी नोंदींवरून सगळे सोयऱ्यांनाही ओबीसींचं जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंची आहे। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे। आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय। त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना। जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर पुनर्विचार करून सरकारला वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली। पण शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा फिसकटली आहे। सगळे सोयरे म्हणजे आई किंवा पत्नीच्या नातेवाईकांनाही नोंदींवरून कुणबी दाखले द्या असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। त्यासाठी सरकारनं लिहून दिलेला कागदही जरांगेंनी शिष्टमंडळासमोर काढलाय। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्या रक्तमासाच्या आधारे रक्ताचे संबंधित असं लिहिले गोलमोल करून नाही बघा ना, लिहायचं नाही। आपलं लिहिलं 4 शब्द आहेत, एक दिन आहे। पहिला ज्याची नोंद सापडून त्याचा सगळ्या परिवार, दुसरे संबंधित नातेवाईकाला, तिसरे रक्ताचे सगळे सोयऱ्याला, तिसरे चौथे मागेल त्या मराठा सरकारचा शब्द घेतलेला आहे। तुम्ही नोंद त्या नोंदीच्या त्याला म्हटल्यावर मी माघार घेतो, ही शब्द ठरलाय की नाही मागेल त्या मराठ्याला तुम्ही लिहून घेतला का नाही एवढं सांगा। लिहून घेतलं दाखवणार ठीक आहे नाही का समोर। पण असं शक्य नाही। पत्नीच्या दाखल्यावरून मुलांना जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही अशा स्पष्ट शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांची मागणी नाकारली। सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्यांनाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या। मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे। आईच्या दाखल्यावरून मुलाची ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते। वडील आता मी समजा ओपन आहे, माझी बायको ओबीसी आहे, तर माझे मुलं ओपनच राहतील, ते ओबीसीमध्ये जाणार नाही कारण माझं सर्टिफिकेट आहे वडिलांचं ते त्याला लागू होतं, आईचं होत नाही। हा नियम आहे, हा कायदा आहे देशात। ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे। 3 वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता। त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्यानंतरही 40 दिवस दिला, आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत। समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही। आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा, याच्या पुढे काय नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। मात्र 24 तारखेपर्यंत चर्चेसाठी तयार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। म्हणजेच 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरून मागे हटण्यास जरांगे पाटील तयार नाही। आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका, व्याज व्हायला देऊन टाका, हे टिकणार आहे का? हे कायद्यातच कुठे नाही ना। आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाही आहेत। त्यामुळे जे टिकणारं नाही आहे ते शक्य नाही आहे, ते देता येणार नाही, त्यासाठी पण आग्रह धरू नका। मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे। आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा। आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली एवढ्या लोकांसमोर, लाखो लोकांसमोर। चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। ज्यांच्या नोंदी मिळतील त्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। मात्र ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर फेब्रुवारीत वेगळ्या आरक्षणाची घोषणा सरकार करणार आहे। आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार
मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो. दुसरीकडे जरांगेंनी मराठा आंदोलकांना देण्यात येत असलेल्या नोटीसीवरही सवाल केलाय. 23 तारखेला बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा आहे. बीडच्या सभेवरून 125 मराठा समन्वयक आणि आंदोलकांना सभा शांततेत पार पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या. या सभेनंतर ट्रॅक्टर मोर्चा मुंबईच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ शकतो. म्हणून आंदोलनासाठी कोणी ट्रॅक्टर मागितल्यास ट्रॅक्टर देऊ नये, नाहीतर कायदेशीर गुन्हा दाखल करू असं नोटीसीमध्ये इशारा देण्यात आला. नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय. म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे. पण अधिकारी जर ते नोटिसा मागं घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काही होणार नसेल तर मग हे सरकारच करता येईल काय असं होईल. पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार. यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा. तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत तर आम्ही बाजूला घेरे असं होणार आहे का? तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण सगळी मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं होतं. यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाज केलं, सोशल मीडियावरती आलं. त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडेफार प्रक्रिया निरंतर आहे. सरकारला फेब्रुवारीपर्यंत आरक्षणासाठी वेळ हवाय, पण सध्या तरी जरांगे पाटील मुदत वाढवून देण्यास तयार नाहीये. अर्थात 23 तारखेच्या बीडच्या सभेतून अधिक स्पष्टता येईल. संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, अंतरवाली सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.